महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम आज चरण या गावात आहे आणि शिराळा तालुक्यातील हे गाव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश हळूहळू शेतकरी आवडीने सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते. मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव सांगा. तानाजी पांडुरंग कोळशे, तालुका जिल्हा जिल्हा सांगली सर, तालुका शिराळा. ही गाय कुठून आणली, काय आहे गायीची माहिती? गाय इथूनच आणली मी, त्याचं आपल्या इथूनच आणले. काय कामासाठी त्यांच्याकडे होती आणि तुम्ही किती मोठं वासरू होतं त्यावेळेस आणलं तेव्हा? त्याला आणलं तर वर्षाचं असताना मी, वर्षाचं असतानंतर मी 2-3 वर्ष सांभाळलं. ते गाप गेलं. हां, ते पहिला पाडा दिला होता, तेव्हा बी रेतनच केलं. सिमेंट भरलं होतं. हां, मग तो पाडा कुठं दिला? पाडा आपल्यातच दिला, तो मी याला पाडा. हां, मग त्याच्यावर परत गाप गेली, कालवड झाली. ते आता जोडीदारात दिली. ती किती मोठी आता कालवड? एवढी 5-6 महिन्याची. 7 महिन्याची. आता एक कितवा महिना परत गाव आहे काय? तिसऱ्या जण. हां, सिमेंटच भरले. सिमेंट. मग वळू नसतोय का या भागामध्ये? नाही नाही, मग इथं आजूबाजूच्या गावात कोणी शेतकरी नाही सांभाळत? हे कराडशिवार नाही. मग इथून कमीत कमी कराडपर्यंत जायचं किती किलोमीटर? 5-7 किलोमीटर. आणि कराड 50-1 किलोमीटर आहे ना? हां. आणि इथून तुमचं शेतीमध्ये काय काय पीक असतंय? ऊस आहे, मका आहे, ते बाजरी आपली. जनावरांसाठी जनावरांसाठी बाजरी, कडवाळ, पुन्हा तुमचं हातीभोस शेत. गोठ्यात अजून काय जनावर आहेत तुमच्या? आता मस्त ते होत्या 2 ते ऐकल्यात मी. हम्म. ही एक रेडी राहिल्या आणि एक बारका राहिली. हे 3च आहेत. आता गोठ्यात हे सगळं असताना याचा काय फायदा होतो खिलारचा? हे जर आपला फायदा आहे की गोटे आपला भरून, आपल्याला पहिल्यापासून बैलांची आवड आहे, हम्म. त्याच्यासाठी ह्याला आपण पाळलेलं आहे. मग खिलार पाहिजेलच. पाहिजेलच. मग याला झालेली कालवड विकली का अशीच दिली? असेच दिल्या सांभाळायला. हे विकत नाही देत? नाही नाही नाही, काहीच नाव काढत नाही मी. बैल असले तरच एक, नाही तर कालवड बिलवड काही ऐकायचं नाही. आता तुम्हाला इथं बैल बाजार किंवा जनावर घ्यायची असेल तर कुठला बाजार जवळ आहे? आपला बाजार भरतो की. कुठला? चरणचा? चरणचा. बैलांचा बाजार कुठं कधी बसतोय? ते मी ह्याच्यात असतोय, आपली भातं काढल्यावर 2 महिन्यानं असते जत्रा. मी वर्षात नाही एकदाच? पहिला बाजार मोठा होता, ते आता बंद झाला. मग त्या बाजारात किती लांबनं जनावर विक्रीसाठी येतात? लय लांब नाही, ते काही गिनती नसते त्याची. किती दिवस असतो तो बाजार? ते 9-10 दिवस असते. एवढी मोठी यात्रा असते? हां, पण खरेदीसाठी चांगली चांगली बैल इकडे येतात. आता बैलगाडा शर्यत बंदी होती महाराष्ट्रामध्ये, त्याचा काही तोटा तुम्हाला होता का? आपण त्याच्यात जायचं शिरतच नाही. शर्यतीत नाही, नाही नाही. त्याच्यामुळे एवढं काय माहिती नाही त्या संदर्भातली. मालक तुमचं नाव गावा सांगा परत एकदा. तानाजी पांडुरंग कोळशे, तालुका आणि जिल्हा? जिल्हा सांगली, तालुका शिराळा. म्हणजे अशा प्रकारे आज या मालकांची माहिती घेतली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काही असेही शेतकरी आहेत की बैलगाडा शर्यत बंदी चालू असू नसू पण देशी गोवंश सांभाळण्यामध्ये ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा पुढाकार हा कायम आहेच आहे. आणि अशाच प्रकारची अधिक माहिती आपण पाहत राहूया खिलार महाराष्ट्राची शान चॅनल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद. धन्यवाद मला. खिल्लार महाराष्ट्राची शान.